पाहिजे, इतक्या लिमिटमध्ये तुम्हाला यायचं नाही, ध्वनीचं लिमिट इतकं असायला पाहिजे, काही तुम्ही बोलणार नाही, हे आम्हाला इचलकरंजीमध्येही देण्यात आली होती. पण तिथे काही वातावरण खराब होऊ नये म्हणून पक्षाने हे निर्णय घेतलेला आहे की आजची सभा आणि आजची जे मीटिंग वक्फ बोर्डच्या संदर्भात तिथे होणार होती ते आज नाही होणार. आम्ही पुन्हा ते 9 तारखेला अहिल्यानगर अहमदनगरला जाणार. इथून पुढे दौरा काय असणार? धुळ्याला पण एक सभा असं कळलं होतं. धुळ्याच्या सभेचं काय अपडेट आहे? धुळ्याला रॅली की सभा काय? नाही, 9 तारखेला आम्ही आता जे साहेबांनी सांगितलेले आहे की 9 तारखेला आम्ही अहिल्यानगरला जाणार आहे आणि 10 तारखेला धुलेमध्ये सभा होणार आहे. आता आम्ही पोलिसांशी चर्चा करू आणि एक खरी गोष्ट हे आहे की काही मुलं जे आहे जे अरेस्ट करण्यात आले आहे त्यांचं म्हणणं आहे की ते दुकान उघडत होते, ते जवळ उभे राहिले होते आणि अचानक तिथे जे पथराव सुरू झाला. आमच्या निदर्शनास असा आलेला आहे की हे सगळं सुनियोजित होतं, प्लॅनिंग करून हे सगळं कालची जी घटना घडलेली आहे ते प्लॅनिंग करून सगळं करण्यात आलेला आहे. कारण सगळ्यांना माहित होतं की बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचे आज पूर्ण दिवस आम्ही अहिल्यानगर अहमदनगरला होते. एक वक्फ बोर्डाची मीटिंग होती, खूप सारे उलमा इकराम जे आहे, मौलाना लोक जे आहे महाराष्ट्रातून त्यांना बोलवण्यात आलेला होता. सगळी तयारी, स्टेज वेज सगळं रेडी आहे. म्हणून काही जाणून बुजून कालचा हे करण्यात आलेलं आहे आणि आम्ही पोलिसांना, SP-ना, IG-ना विनंती केलेली आहे की याच्या मागे कोण षडयंत्र रचला होता की ज्या प्रकारे शहराचं वातावरण खराब करून आम्ही तिथे येऊ नये, याचा मुख्य उद्देश एकच होता. ते पोस्टर जे होतं, ते जे लावलेलं होतं रांगोलीवर आय लव्ह मोहम्मद जे टाकलेलं होतं ते निंदनीय आहेच, पण याच्या मागे कोण होतं की ज्याने हे सगळं करून घडवून आणलं होतं की एकदा ते अरेस्ट झाल्यानंतर कोण होतं की जे रस्त्यावर आणलं मुलांना आणि रस्त्यावर ते बसून निदर्शन करत होते. तर याच्या मागे आमच्याकडेही काही जानकारी आलेली आहे की काही राजनैतिक पक्षांचा उद्देश हे आहे की MIM पक्ष अहमदनगरला येऊ नये म्हणून ते काही संघटनांशी जाणून बुजून ते एक अलायन्स केलं आणि अलायन्स केल्यानंतर हे सगळा प्रकार घडलेला आहे. आज काहीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्याकडे मोठी जबाबदारी असणार असं पोलिस पण बोललेले, काय तुमच्याकडे जबाबदारी म्हणजे याच्यापेक्षा काय असू शकतं की मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे MIM पक्षाचा. अलायन्सच्या बाबतीत बघा, जे आमच्या मागच्या